मराठा आरक्षणासाठीच्या शिंदेंच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असं शिंदेंनी सांगितलं तर राजीनामा देऊन संन्यास घेईन, देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधामध्ये गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, जरांगेंची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यामध्ये तथ्य, मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। कोकणामध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी, मुंबई गोवा मार्गावरील कुचकामाला रवींद्र चव्हाण जबाबदार, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी। रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा। रवींद्र चव्हाण पागल झालेत, सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही, चव्हाणांकडून युती तोडण्याचा प्रयत्न, रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर। मोठ्या नेत्यांनी सांभाळून बोलावं, प्रत्येक वेळी भाजपला वेठीस धरणं योग्य नाही, फडणवीसांनी रामदास कदमांना खडेबोल सुनावले, शिंदेंसोबतही चर्चा करणार। अजित पवार आणि नवाब मलिकांचा एकाच गाडीमधून प्रवास, मुंबईतील अणुशक्ती नगरमध्ये अजितदादांची जनसन्मान यात्रा, मलिकांकडून अजितदादांचं स्वागत। नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेण्यास फडणवीसांचा नकार, मलिकांबाबत माझी भूमिका ठाम, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये जिशान सिद्दीकी सहभागी, सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारी। दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, मिटकरींची मागणी, तर मिटकरींनी आपली उंची पाहावी, जगदीश मुळीक मिटकरींच्या विरोधात आक्रमक। आंबेगाव मतदारसंघाच्या जागेवरून दादा आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच, वळसे पाटलांनी नाईलाजास्तव निवडणूक लढू नये, जागा शिवसेनेला सोडावी, शिंदे गटाच्या सचिन बांगर यांची मागणी। महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड, राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, त्यांचं हिंदुत्व सुद्धा विश्वासघातकी, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची टीका। अशा लोकांच्या टीकांकडे लक्ष देत नाही, थोरवेंच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर, तर थोरवे अदखलपात्र व्यक्ती असं म्हणत तटकरेंचा थोरवेंवर पलटवार। विधानसभा निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत, सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप लावू शकतात, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं, निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नाशिकमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची तारांबळ, पुणे नगर मार्गावर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा। खगोलप्रेमींसाठी आज सुपर ब्लू मून पाहण्याची पर्वणी, रात्री 11:55 आकाशात चंद्राचे मनोहारी रूप पाहता येणार, या वर्षातला सगळ्यात मोठा तेजस्वी चंद्र पाहता येईल।